क्षण काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, नक्कीच गोड होईल। उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात जे उदंड हाताने नेहमी आपलं सत्कार्य करत असतात, त्यांच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी नेहमी सोडवलीत असे सक्षम कार्यकर्ते आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील। या स्पर्धेचे सर्व अर्थातच संतोषदादा बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचा हा सोहळा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। ज्यासाठी केला होता अट्टासा तो क्षण, तो दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्ग राज तयार, स्ट्राइक एंड वरती दीपक आपल्याला पाहायला मिळतोय। आकाश गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळाला, तर आकाशचा पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय, निर्धाव पद्धतीने फेकला जातोय। एकीकडे जय मल्हार वडगाव वाशिवली तर दुसरीकडे धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियम लीग ची ही टीम, तमाम खेळाडू आपल्याला नेहमी पंचकृषी प्रीमियम लीग मध्ये पाहायला मिळाले। आज एकवटलेत, एका टीम मध्ये आपला आणि खेळ दाखवतात। चेंडू दणदण करत गेला सीमेच्या पलीकडे, गोलंदाजाला दिला, फलंदाजाला दुसऱ्या चेंडूवरती चौकारच्या साहाय्याने उत्तर, 4 धावा, चौकार। सन्मानी पाहुणे संतोषजी गुरव साहेबांचे व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। दरम्यान त्यांचं स्वागत मात्र केलं जाईल, त्यांना विनंती आपण आसनस्थ बा आपलं या माध्यमातून सहर्ष स्वागत। यावेळेस चेंडू हवेमध्ये होता, चेंडूला पाहिलं आणि तो विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणखी येणाऱ्या चेंडूवरती दिला हात। पहिल्या क्रमांकाचा बाद होतोय गडी दीपकच्या माध्यमातून। धन्यवाद डीजे आकाश केदारी, मॅन फ्रॉम वडगाव संघाचा हा खेळाडू यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल। धावा धाबलकावरती आहे, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 4 प्रथमता फलंदाजी टीम जय मल्हार वडगाव वाशिवली संघाची आपण पाहतोय। तर धाकटी पंढरी या पंचकृषी विभागातील या टीमचा आपण विचार केला तर पहिल्यांदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्यांदाच क्षेत्र निवडलं होतं मिड विकेटचं, पण चेंडू ऑफ स्टंप आणि फेकण्यामध्ये यश आलं गोलंदाजाला। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते, गोलंदाज हवी होतोय या मॅच मध्ये। पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली गोलंदाज आकाशनं। यावेळेस जोरकस फटका, सीमारेषा ओलांडताना 4 धावांसाठी चौकार। तर या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जातात, त्या 1 गडी बाद, 8 धावा धावपलकावरती आल्यात। आकाश न मात्र सुरेख उत्तर दिलं गोलंदाजाला। तर येणारा चेंडू संधीत बराबरीची, फलंदाज की गोलंदाज। यावेळेस सुरेख फटका आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, तोपर्यंत मिळते 1 धाव। एका धावेच्या मदतीने धावपलकावरती होईल वाढ। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावपलकावरती प्रथमता फलंदाजी करताना जय मल्हार वडगाव वाशिवली संघाच्या धावा जोडल्या जातील, त्या 1 गडी बाद, 9। ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून। निश्चित जिद्द ठेवावी लागेल, चिकाटी ठेवावी लागेल, मैदानामध्ये आक्रमण करावा लागेल फलंदाजाला। पहिल्यांदा फलंदाजी करताना आपण बघतोय जय मल्हार वडगाव वाशिवली संघाच्या धावा लागल्या, त्या 1 गडी बाद, 9।
पंकज जो अजूनही एकही चेंडूचा सामना न करता नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, तर आकाश जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॉलर नेम किरण. यावेळेस पंचांच्या माध्यमातून हा चेंडू स्क्वेअर घोषित केलाय. वन बाउन्सचा इशारा देखील आलाय. अर्थातच एका धावेनं वाढ होईल 10 धावा धावफलकावरती. यावेळेस आकाशाला गवसणी घातली आहे. अर्थातच चेंडू नो डाऊट सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांचा अप्रतिम लाजवाब नेत्रदीपक सौंदर्याने नटलेला सुंदरता भासलेला षटकार. तर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकाराच्या जोरावरती आकाश केदारी आल्या आक्रमण करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं जसा सुईतनं धागा ओला जातो तसा चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं जातो सीमारेषा पलीकडे. घातक विस्फोटक आक्रमक फटका. 6 धावांसाठी षटकार. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 22. आता धावांचा आलेख वाढलाय. आकाश केदारी मात्र फायर आक्रमण करतोय. या चेंडूवरती कलात्मक फटका मारण्याचा प्रयत्न, पण छोटा पॅक बडा धमाका. क्षेत्ररक्षकांना निर्णायक क्षणी चेंडू अडवला. अर्थातच जिथे 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या तिथं एकच धाव मिळते. 3 धावा वाचवण्यामध्ये यश आलंय धाकटी पंढरी या टीमला. अर्थातच जय मल्हार 11 वडगाव वाशिवली संघाच्या विरोधात खेळ करताना. स्ट्राईक एंड वरती पंकज. आखूड टप्प्याचा चेंडू पंकजच्या बॅट वरती आलाय. आसमानी तुफानी सुलतानी. अर्थातच घातक विस्फोटक आणि आक्रमक षटकार. नक्कीच प्रगतीची वाटचाल आहे. एकानं मुखानं बोललं जातंय. राष्ट्रवादी पुरस्कृत दर्जेदार शृंखला माजी आमदार चषकाचा हा 16. यावेळेस चेंडू सुरेख होता. आता मात्र आपल्या शस्त्राचा वापर केला गोलंदाजानं, जिथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजानं केले कमबॅक. पंकज सारख्या मोठ्या फलंदाजासमोर टाकलेला निर्धाव चेंडू आत्मविश्वास जागा करतोय गोलंदाजचा. येणाऱ्या काळामध्ये असे चेंडू फेकावे लागणार. जर आपलं अस्तित्व टिकवायचं आता गोलंदाजाला, तर या मोठ्या फलंदाजासमोर असे चेंडू टाकणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अर्थातच गोलंदाजाने टिपला झेल. आणखीन एक आदरा टीम जय मल्हार वडगाव वाशिवली संघाला पंकजच्या माध्यमातून. नक्की चारी दिशेला आपण बघतोय राष्ट्रवादीचं ध्वज फडकताना. वारेचा वेगही सांगतोय. निश्चित सक्षम कामाची पावती. अर्थातच राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी या मैदानावरती आपण चारी बाजूला ते ध्वज फडकताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी पुरस्कृत माजी आमदार चषकाच्या या 16 मध्ये तिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या जय मल्हार वडगाव वाशिवली संघाच्या 29. नवीन गोलंदाज वापरला जातोय गोलंदाजी मार्कवर. बॉलर नेम रोहन. छोटा पॅक बडा धमाका. निश्चित मैदानामध्ये करणार का? समोर उभा आहे एक अतिशय दर्जेदार फलंदाज योगेश मॅन फ्रॉम भडगाव, ज्याच्या नावावरती बराचसा विक्रम आहे. नॉन स्ट्राईक एंडला आकाशला आपण बघतोय, जोही वडगाव संघामध्ये बिलॉंग करतो. यावेळेस हा रोहन मात्र चिंचोली संघाचा एक सुंदर गोलंदाज आहे. बऱ्याच कमी वर्षानंतर अनुभव कमी आहे आणि अनुभवाची सिजोरी कमी असताना सुद्धा एवढ्या मोठ्या फलंदाजासमोर हा चेंडू फेकतोय आणि हा चेंडू मात्र यावेळेस थांबणार नाही. चेंडू गेला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. दणदणीत खणखणीत योगेश ब्रँडचा ब्रँडेड षटकार.
धन्यवाद डीजे. 35 धावा धावबालकावरती आल्यात. मयुरेश आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय. अशा वेळी आपण बघतोय संदेश पाटील सारखा एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू मैदानामध्ये उभा होता, तरी सुद्धा रोहनच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. काय रणनीती आखली असेल संघाच्या कर्णधाराने याच्यामध्ये आता विचार करावा लागतोय. योगेश मात्र 6 धावांवरती आपलं खातं उघडतोय. यावेळेस वेगावरती टाकलेला चेंडू गोळीच्या वेगाने जातोय सीमारेषेजवळ. सुंदर क्षेत्ररक्षण. निवृत्ती या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फेक मात्र चुकीची घडली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. अर्थातच आयोजक मला सांगतायत हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. माजी आमदार चषकाचा हा सोहळा आता आपण पाहतोय ऐकतोय याची देही याची डोळा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. या सोहळ्यामध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जय मल्हार वाशुली वडगाव विरोधात पंचकृषी विभागातील 11 खेळाडूंच्या या टीमच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा निवृत्तीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. टोटल 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. रोहनना मात्र आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. ज्या रोहनला अचूक टप्पा देखील सापडलाय, पण सातत्याने त्याच टप्प्यावरती आता चेंडू फेकावे लागतील. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं. 2 क्षेत्ररक्षकांना सलामी देत जातो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. 42 धावा धावफलकावरती लागल्या. येणारा चेंडू आकाश यावेळेस सरळ बॅटने खेळतोय. 1 धाव मात्र पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती होईल वाढ. टोटल 43 धावा धावफलकावरती पूर्ण. प्रथमता फलंदाजी करताना जय मल्हार वडगाव वाशुली संघाच्या. रोहन यावेळेस पुन्हा एकदा तयार. थोडीशी अडचण पाहायला मिळाली. हे मनोवैज्ञानिक दबाव आहे. एक छोटा गोलंदाज आहे आणि एक आक्रमक फलंदाज ज्याला बऱ्याच वर्षाचा अनुभव, जो स्ट्राइक एंड वरती योगेश. हा चेंडू यावेळेस ऑफस्टॉप आणि ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये फेकला जातोय. काय घडलं तर चेंडूकडे फलंदाज पाहत राहिला आणि पाहत राहिला. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. नेहमी आपण पाहिलं पंचांचा कुठलाच इशारा येत नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं हा चेंडू गेला निर्धाव चेंडूच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ पुरा झालाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा धावफलकावरती लागल्या त्या 43. तर 43 धावा धावफलकावरती लागल्यात. डीजे ऑपरेटर मात्र नवीन धुन नवीन गीते घेऊन नक्कीच आपल्या समोर येतील. पण आता विचार करतोय टाकळी पंढरी पंचकृषी संघाचा कर्णधार शेवटच्या षटकामध्ये चेंडू कोणाच्या हातात द्यावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती. यावेळेस आकाश स्ट्राइक एंड वरती, योगेश नॉन स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संदेश पाटील मॅन फ्रॉम घोळे चिंचवली. डाव्या हाताचा फिरकीचा जादूगर पहिला चेंडू घेऊन तयार. यावेळेस लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची संधी. सुरेख झेल टिपला जातोय. आकाशला मात्र तंबूचा रस्ता.
धन्यवाद डीजे. जर्सी क्रमांक 11 नॉन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल नौका फलंदाज अक्षय झिंगे, जो वाशिवली संघाचा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. मधल्या फळीमध्ये नेहमी फलंदाजी करतो आणि यावेळेस स्ट्राइक वरती योगेश साठी टाकलेला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. यावेळेस ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अचूक टप्प्यावरती संदेश न फेकलेला चेंडू सरळ गेला निर्धाव. येणारा चेंडू पुन्हा एकदा संधी फलंदाजाला असेल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण, पण अशा वेळी आपण बघतोय फेकी मात्र चुकीची. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धाव्यामध्ये करण्याची संधी होती, पण शेवटच्या क्षणी अक्षयनं नकारलं. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं टोटल 44 धावा धावफलकावरती येत आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे. निर्णायक सामना आहे. नॉकआउटचा हा सामना. जो संघ जिंकणार तो नक्कीच पुढचा प्रवास करणार, जो हारणार तो इथेच आपला खेळ थांबवणार. येणारा चेंडू स्ट्राइक वरती अक्षय, उलटा चेंडू कडे कडे लगावलाय, जातोय सीमारेषा पलीकडे. दन 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 आर पार षटकार. तर या षटकाराच्या जोरावरती जय मल्हार वडगाव वाशुली संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. अचूक टप्प्यावरती चेंडू फेकणं योग्य ठरेल गोलंदाजाला, पण अशा वेळी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू सीमारेषा बाहेर आपण पाहिला. येणारा चेंडू यावेळेस टप्पा सुरेख आहे. यष्टिरक्षकाने चूक केली, चुकीला माफी नाही. अक्षयला मात्र आपली विकेट बहाल करावी लागली रनआउटच्या स्वरूपात. अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे, तुम्हाला थोडं थांबवतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झाला. स्ट्राइक रेट वरती योगेशला आपण पाहू. यावेळेस योगेशनं सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला. दुसरी धाव घेण्याच्या नादात अजून एक विकेट मात्र जाते. ती टीम जय मल्हार वडगाव वाशुली संघाची. धावा धावफलकावरती झाल्या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 बाद 51. येणारे 24 चेंडू 52 धावांची गरज. निर्णायक षटक फेकलं गेलं शेवटचं स्लॉग होतं ते संदेशच्या माध्यमातून. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त एक षटकार पाहिला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 विकेट ज्याच्या माध्यमातून जोडले गेल्या. तर 51 धावा धावफलकावरती लागल्या जय मल्हार वडगाव वाशिवली संघाच्या. 52 धावांची गरज आहे. धाकटी पंढरी या टीमला अशा वेळी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. संदेश पाटील आणि आकाश पाटील ही जोड सकाळ आपण मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. अशा वेळी काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये हे ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो मयुरीजी कदम सरांना. त्यांच्या नावावरती एक वेगळा विक्रम आहे. गोवा असो, महाराष्ट्र असो, खालापूर असो, कर्जत असो, अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्टेजवरती आपण त्यांना संबोधन करताना ऐकलंय. आणि आज या राष्ट्रवादी पुरस्कृत माजी आमदार चषकामध्ये त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करताना त्यांना विनंती करतो आपण मायक्रोफोन वरती या.
थँक्यू डीसे. मॅचला सुरुवात होणार आहे आणि तिसरी फेरी तील शेवटची मॅच आपल्या समोर आजच्या अंतिम दिवसामधली ही शेवटची मॅच तुमच्या समोर येते. एकीकडे आहे धाकटी पंचकृषी संघ आणि दुसरीकडे आहे वडगाव वाशिवली एकत्रित करून आलेला संघ. या दोन संघादरम्यान मॅच आहे. फक्त आता वाशिवली टीम राहिले. वडगाव टीम गेली होराळे टुर्नामेंटच्या मेगा फायनल मध्ये खेळण्यासाठी आणि आता वाशिवली टीम जी सेमी फायनल मध्ये दाखल झाली ती वाशिवली टीम इथं दाखल आहे. म्हणजे ही त्यांच्यासाठी सेमी फायनल असेल. पहिलाच गोलंदाज निखिल पाटील पहिला सुरुवात करेल. कारण टार्गेट आहे 52 धावसंख्येचं आणि समोर असेल आकाश पाटीलचं फार मोठं आव्हान. समोर टाकलेला बॉल गुडलेंथवर गोलंदाजी वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाच्या विरोधात आकाश पाटील आणि संदेश पाटील गोहे चिंचोली संघातून बिलॉंग करतात. या दोन्ही खेळाडूंना आता खेळावं लागणार आहे. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे. मुख्यतः राज सावंत असेल किंवा मयूर पाटील यांच्या अनुपस्थितीत धाकटी पंचकृषी संघ आता मैदानामध्ये उतरला करा, परंतु लढावं लागेल वाशिवली टीम विरुद्ध. पंचांकडे मोठी दाद मागितली जाते परंतु पंचांकडनं दाद फेटाळली गेली. पंकजला सुद्धा माहिती आहे की आकाश पाटीलची विकेट किती महत्वपूर्ण आहे. कारण आकाश पाटील जर एकटा टेकला तर 52 धावा तो एकटाच कुटतो हेही सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आकाश पाटीलची विकेट त्यांना महत्वपूर्ण असेल. निखिल पाटीलची गोलंदाजी अगदी भन्नाट वेगाने फेकतोय गोलंदाज आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तिसरा बॉल टाकताना यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचांच्याकडे वळतात. वाईटच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाणार आहे आणि असेच जर बॉल पडले तर एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळतील. परंतु पाहुणे इथे उपस्थित होत आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. कारण आता बक्षीस समारंभाचा वेळ आता झालाय आणि अंतिम दिवस या माजी आमदार ट्रॉफी 2021 चा जो सोहळा आपण गुरुवारपासून या सोहळ्याला सुरुवात केली, उत्सवाला सुरुवात केली आणि आज अंतिम दिवस या माजी आमदार चषक 2021 चा. आदरणीय संतोषजी बैलमारे साहेबांच्या प्रेमाखातीर आता प्रत्येक पाहुणे या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी येणार आहेत आणि फार मोठी मेहनत सर्व आमचे सहकारी असतील. मग त्यामध्ये संतोषजी बैलमारे साहेबांच्या पाठी उभे राहणारे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने उभारली गेलेली ही मोठी स्पर्धा. सर्वांचं मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये आणि जाऊया आता लगेच मॅच कडे जिथे धावसंख्या आहे फक्त 2. ऑन साइडला केलेला फटका तिथं क्षेत्ररक्षक आहे. एकच रन मिळणार पण नाही आणि डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या तिथं स्थिर आहे. वाशिवली वडगाव वाशिवली हे एकत्र होऊन आलेला हा संघ म्हणजे जे मल्हार वाशिवली वडगाव हा संघ जर इथं जिंकला तर डायरेक्ट आपण मेगा फायनल मध्ये जाणार आहोत एससी हाल संघाविरोधात. जर इथं वडगाव वाशिवली संघ हारतोय तर पुन्हा एक चान्स वाशिवली टीमला. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये बदल होणार. 3 धावा धावफलकावर लागल्यात. संदेश पाटील त्याला खेळी आठवावी लागेल. गेल्या वर्षी संदेश पाटील भन्नाट फॉर्म मध्ये होता. अगदी कमी चेंडू मध्ये त्यांनी धावा केल्या होत्या आणि लवजीच्या मैदानावर गेल्या वर्षी नगरसेवक चषकामध्ये अगदी 4 बॉल 4 षटकार आणि त्याचबरोबर 77 धावसंख्येची खेळी त्यांनी एकट्याने केली होती. डॉट बॉलच्या साह्याने अगदी धावफलक तिथं स्थिर आहे. गोलंदाजाची कौतुक करणं फार गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच मध्ये या गोलंदाजाने मार खाल्ला परंतु तिथून एकही चान्स या गोलंदाजाने दिला नाही आणि आजही त्याची भन्नाट कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. जीवन शिंदेने काल खूप चांगला इम्प्रेस केलं सर्व प्रेक्षक वर्गांना. पुढचा बॉल संदेश पाटील साठी होता. अगदी कार्पेट लेवलचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एकच धाव मिळते संदेश पाटील आणि एका धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलक व धाव आहेत त्या बिनबाद 4.
4 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज कुणाल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. योगेश पाटील, दीपेश गडगे, त्याचबरोबर आकाश केदारी हे सर्व खेळाडू आता या संघामध्ये आता दिसणार नाहीत, कारण ते वडगाव टीमची फायनल आहे वराडी टुर्नामेंटमध्ये तिथं खेळण्यासाठी गेलेत. आणि वाशिवली टीम आणि त्यामध्ये अगदी कुणाल पाटील आणि जितू मात्रे हे दोन खेळाडू वडगाव टीमचे आपल्याला या संघामध्ये आता पाहायला मिळतील. त्यामधला कुणाल पाटील हा वडगाव टीमचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अगदी ब्लॉकल मध्ये फेकलेला बॉल, एक सिंगल इथं मिळते. सिंगलच्या मदतीने 5 धावा धावफलकावर लागल्यात. शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं मैदानामध्ये. मोठे फटके मारण्याची गरज आहे. संघाला जिंकायचं असेल तर आकाश पाटील आणि संदेश पाटील या दोन्ही खेळाडूंना आक्रमकता दाखवणं गरजेचं असणार आहे. आणि आता उर्वरित राहिलेले 17 बॉल आणि विजयासाठी आता गरज असेल ती 47 धावसंख्येची. 17 बॉल 47 धावसंख्येचे समीकरण आहे. पुढचा बॉल ऑफ साइडला केलेला, गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आकाश पाटीलच्या बॅटिंग मधून आलेला आत्मविश्वासाचा हा चौकार. वडगावचे माजी सरपंच आदरणीय वडवळचे माजी सरपंच आदरणीय जितू सकपाळ साहेबांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये झालं. त्यांचं सहर्ष स्वागत माजी आमदार ट्रॉफी 2021 मध्ये आणि त्यांचे सहकारी मित्रांचं सुद्धा सहर्ष स्वागत. जगदीशजी मरगाजे साहेब यांचं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल ब्लॉकल मध्ये फेकला होता, ऑन साइडला खेळलाय ललित गायकर. चेंडूला अडवतोय. ललित गायकरनी सुद्धा 1 वर्ष अगोदर मेडन ओव्हर टाकण्याचा मान मिळवला होता. विविध रेकॉर्डांनी भरलेला वाशिवली वडगाव टीम आणि त्यांच्या विरोधात खेळणारा अगदी धाकटे पंढरी पंचकृषी मधले हे दोन खेळाडू यांच्यावर सुद्धा विविध रेकॉर्डने भरलेला आणि रेकॉर्ड ब्रेक असलेलाच टेनिस क्रिकेट तुम्ही आज या मैदानावर पाहतात. टेनिस क्रिकेटने आत्मविश्वास वाढवून दिलाय. क्रिकेटने खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रेम दाखवून दिलंय. क्रिकेटने मेहनत करायला तुम्हाला शिकवले आणि क्रिकेटने तुम्हाला जिद्द शिकवले आणि हाच क्रिकेट मैदानामध्ये. फुल टॉस बॉल, खूप चांगला फटका, नो चान्स खेळाडूला आणि चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. ब्रँडेड षटकार. सोळा रन धावफलकावर लागल्यात. प्रत्येकाचं लक्ष या स्पर्धेकडे होतं, कारण ही स्पर्धा कधी उभी राहणार, या स्पर्धेमध्ये आम्ही कधी खेळणार. अगदी 32 संघांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला. पहिल्या दिवशी मोरबे संघ दाखल झाला, दुसऱ्या दिवशी हाड संघ दाखल झाला, तिसऱ्या दिवशी वाशिवली संघ दाखल झाला आणि चौथा दिवस आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. मोरबे आणि हाड संघादरम्यान सेमीफायनल 1 झाले. हाड संघाने मेगा फायनल मध्ये दाखल झाल्या आणि वाशिवली संघाविरोधात कोण खेळणार याकडे चालू असलेलं लक्ष. 2 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8.00 च्या सरासरीने. 16 धावा बिनबाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विद्यमानाने आणि आदरणीय संतोषजी बैलमारे साहेबांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतो माझे आमदार ट्रॉफी 2021 मध्ये आणि खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी 24 लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केलं जातं आणि सर्वांची मेहनत या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लाभले. आता आयोजकांची लगबग असेल, कारण शेवटचा आणि अंतिम क्षण राहिलाय या स्पर्धेचा. पुढचा बॉल हवेत, चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. परतावा लागेल आकाश पाटील यांना.
पुढचा बॉल डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या तिथं स्थिर आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. आतिश नवीन बॅट्समन. ललित गायकरकडे हा बॉल. एक सिंगल मिळते आतिशला आणि सिंगलच्या मैत्रिणी धावसंख्या पोहोचली ती 17 वर. 17 धावा धाव फलकावर लागले. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हा संघ जर आपण इथं उपस्थित झाला असेल तर आपण पहिल्यांदा कमिटीशी संपर्क साधा. तिसरी ओव्हर जीवन शिंदेची काल इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. वाशिवली संघ बोरोलीच्या मैदानावर सुद्धा मेगा फायनल मध्ये दाखल झाला. वडगाव संघ होराळ्याच्या मैदानामध्ये दाखल झाला. म्हणजे यानंतर लगेचच जर वाशिवली वडगाव संघ इथं जिंकतोय तर वाशिवली संघ डायरेक्ट मेगा फायनल हार संघासोबत खेळणार. म्हणजे सेमी फायनल नाही होणार, डायरेक्ट मेगा फायनलच होणार. हार संघाचा आश्रय पटेल इथं आलाय. ऑन साइडला खेळलेला बॉल एक सिंगल देऊन जाते. सिंगलच्या मैत्रीने आता खऱ्या अर्थाने एक साइड सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइड सामना पाहायला मिळतोय. परंतु प्रयत्न केले पाहिजेत. 52 धावा एवढ्या मोठ्या नाहीयेत, परंतु 52 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची हिंमत दमक आपल्याकडे असली पाहिजे. जेवढी तुमची उंची असेल ना तेवढं तुमचं यश असतं आणि तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला खेळावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला मेहनत पराकाष्ठा आणि कष्ट करावेच लागतात. जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात करतात तसं क्रिकेटमध्ये करावं लागतं. हवेत बॉल. पंकज शिंदे चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत होता. मागे बॅकअप खूप चांगल्या प्रतिमेचा आणि एकच धाव मिळणार ती धाकटे पंचकृषी संघाला आणि धावसंख्या पोहोचली 19 वर. या स्पर्धेमध्ये वडवळचे माजी सरपंच आदरणीय जितूजी सपकाळ साहेब आले. त्यांचंही मनापासून स्वागत. खालापूरचे उपाध्यक्ष नितीनजी चौधरी साहेब आता कामानिमित्त थोडसे विश्रांती घेतात, ते जाऊन येतात. पण तुम्ही दिलेला आमच्यासाठी बहुमूल्य वेळ आमच्यासाठी फार धन्यवाद असेल. माझगावचे किशोर पाटील साहेब, त्याचबरोबर महडचे संतोषजी गुरव साहेब, नारंगीचे राकेशजी देशमुख साहेब आणि वडवळचे जगदीशजी मरगाचे साहेब, नरेश पाटील साहेब जे माझगावचे सरचिटणीस रायगड जिल्हा, तेही या स्पर्धेमध्ये आले होते. 19 रन 20 धावा, माफ करा 20 धावा धाव फलकावर. अजूनही गरज आहे 32 धाव संख्येची. 6 बॉल 32. नागेश मैत्र साहेबांचं शुभ आगमन, त्यांचंही मनापासून स्वागत. आणि संतोषजी केदारी साहेब यांचं सर्वांचं आपण या माजी आमदार ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष स्वागत करूया. शेवटचं षटक घेऊन येतोय जितू म्हात्रे आणि 6 बॉल विजयासाठी गरज आहे ती 32 धाव संख्येची. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल 41 धावा झाल्यात, 6 बॉल 42 धावा झाल्यात, 6 बॉल 48 धावा झाल्यात आणि अशा प्रकारे 6 बॉल 32 धाव संख्येचं हे समीकरण आहे. आणि समीकरण पूर्ण करण्यासाठी संदेश पाटीलला मोठे फटके मारावेच लागतील. पहिलाच बॉल वर प्रहार, आक्रमकता, आउट ऑफ द पार्क, बिग 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 सिक्सर येतोय संदेश पाटीलच्या बॅटिंग मधून. येस, थँक्यू. आता सर्वांनी बेल्ट लावून घ्या, कारण आता हवाई सफर होणार आहे. कारण षटकारांचा वर्षव आता संदेश पाटील कदाचित करेल. पहिलाच बॉलवर षटकार ठोकला, अजून त्याला 4 षटकारांची आता गरज आहे. 32 धावसंख्येचं समीकरण आता 26 ची गरज 5 बॉल मध्ये. जसं पंकज शिंदेने 5 बॉल 5 षटकार मारले तसं पुनरावृत्ती करावे लागेल संदेश पाटीलला. आठवावं लागेल लवजीचं मैदान आणि त्या लवजीच्या मैदानावर एकाहाती लढा दिला होता. त्याच खेळाडूला आता ती खेळी आठवावी लागणार आहे. जितू मात्रेचं षटक चालू आहे. समोर संदेश पाटीलचं मोठं आव्हान. पहिल्याच बॉलवर त्यांनी इरादे पक्के केले. दुसरा बॉल वेगाने, फार भन्नाट वेगाने लेंथ मध्ये बदल केला, टप्पा मागे ठेवला आणि सेंट बॉल, अगदी नाकापासून काढलेला हा बॉल आता मैदानामध्ये.
26 रन स्कोरबोर्ड वर आहेत. बरेचसे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात कारण अंतिम दिवस अंतिम क्षण या स्पर्धेचं. सर्वांनी केलेली मेहनत आता शेवटच्या टप्प्यामध्ये आणि इथं डॉट अजून एक बॉल पडतोय. पहिलाच बॉल मारल्यानंतर जितू मात्रेचा कमबॅक खूप चांगल्या प्रकारे करताना आपल्याला पाहायला मिळतं. एससी हाल संघाचा कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. आता डायरेक्ट आपण मेगा फायनल मध्ये भेटणार एससी हाल आणि वाशिवली टीम सोबत. षटकाराच्या मदतीने 32 धावा धावफलकावर लागल्या त्या धाकटे पंचकृषी टीमच्या. स्लोवर बॉल अजून एक मोठा प्रहार बाहेर फेकून दिला, अक्षरशः हाताने फेकून दिला असं वाटतंय. या षटकाराच्या साहाय्याने 38 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. येस थँक्यू. संवाद मराठीचे संपादक आदरणीय बाबू बोटे साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे आणि संदीप पवार साहेब सुद्धा उपस्थित झाले. संदीप पवार साहेबांचं शुभ आगमन सुद्धा होत आहे, त्यांचे मनापासून स्वागत. मॅच जिंकली वडगाव वाशिवली टीमने. वाशिवली टीम आता ग्रामीणची वाशिवली टीम या लगेच टॉस करण्यासाठी आणि हार संघाचा कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी या. मेगा फायनल आमदार ट्रॉफी 2021 च्या पहिल्या पर्वाचा मेगा फायनल आणि इथून कोण चॅम्पियन होणार याकडे लक्ष. यस थँक्यू. मॅन ऑफ द मॅच सामनावीर या मॅचचा आकाश केदारी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आकाश केदारी नसेल तर वडगाव संघाचं एक प्रतिनिधित्व करणारा खेळाडू पाठवा लगेच. मॅन ऑफ द मॅच द्यावी. टॉस साठी या.